तुम्हालाही असा ढाबा स्टाईल चमचमीत दाल तडका घरच्या घरी बनवून खायचा आहे का? तर ही अतिशय सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्याने हा दाल तडका बनवला जातो. तर सगळ्यात आधी मी इथे मूग डाळ आणि तूर डाळ इक्वल क्वांटिटीमध्ये स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्याचसोबत मी यात ॲड करते आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. मग मी यात ॲड करणार आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि मग हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी या डाळीच्या छान 3 ते 4 शिट्ट्या करून घेते आहे. तर ही डाळ चांगली शिजली गेली पाहिजे. ही डाळ शिजते तोवर मी इथे एका कढईमध्ये तेल छान तापवून घेतलं आहे. तेल चांगलं तापलं की मग मी यात ॲड करणार आहे थोडीशी मोहरी. मोहरी छान तडतडली की मग मी यात ॲड करणार आहे जिरं. जिरंही चांगलं फुललं की मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेलं लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं. त्यासोबत मी यात ॲड करते आहे थोडासा कढीपत्ता. तर हे सगळं चांगलं शिजू द्यायचं आहे. मग मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदाही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा दाल फ्राय बनवणं फारच सोपं आहे. अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्याने हा बनला जातो आणि खूपच झटपट अशी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून पहा. आता इथे बघा मी कांदा चांगला फ्राय करून घेतला आहे. कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता यात आपण ॲड करायचा एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तर टोमॅटोही ॲड करून याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. तर इथे बघा टोमॅटो चांगला शिजला गेला आहे. असा तो मॅश होतोय. तर टोमॅटो असा छान शिजला गेला की मग मी यात ॲड करणार आहे सगळे पावडर्ड मसाले. तर मसाल्यांमध्ये मी इथे ॲड करते लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला. तर बास इतकेच मसाले लागतात या दाल फ्रायसाठी. आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्या कांदा टोमॅटोसोबत. आता हे मसाले करपू नये म्हणून मी यात थोडंसं गरम पाणी ॲड करून याला चांगलं शिजवून घेते. तर बघा काय कमाल रंग दिसतो ह्या मसाल्याचा आत्ताच. तर हे मसाले चांगले शिजतायत तोवर मी इथे डाळ शिजली आहे का बघते. तर बघा अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच आपली डाळ चांगली शिजली गेली आहे. तर ह्याला मी छान मिक्स करून घेते आहे. तर इथे बघा याला मॅश करून झाल्यानंतर अगदी परफेक्ट टेक्स्चर आलं आहे डाळीला, प्रॉपर शिजली गेली आहे डाळ. आता याला मी मसाल्यामध्ये मिक्स करून ह्याला पुन्हा चांगलं शिजवून घेते आहे. तर इथे बघा अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल कलर आणि टेक्स्चर आलं आहे आपल्या डाळीला. परफेक्ट शिजली गेली आहे डाळ. आता मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करते आहे. तर पाणी इथे गरम करूनच ॲड करायचं आहे. त्याचसोबत मी इथे ॲड करते थोडंसं चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग ह्याला हलवून थोडंसं शिजत ठेवायचं आहे. तर डाळ अगदी 5 मिनिटात शिजली जाईल आणि मग मी यावरती तडका देणार आहे. तर तडका देण्यासाठी मी इथे तूप चांगलं तापवून घेते आहे. तूप चांगलं तापलं की मग मी यात ॲड करते थोडंसं जिरं. जिरंही चांगलं फुललं की मग मी यात ॲड करणार आहे बारीक चॉप करून घेतलेला लसूण. त्याचसोबत 2 लाल मिरच्या आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि मग तडका देते आहे मी डाळीला आणि मग ज्या पातेल्यात आपण फोडणी दिली होती त्याच पातेल्यामध्ये थोडीशी डाळ मिक्स करून याला पुन्हा चांगलं मिक्स करायचं डाळीमध्ये आणि मग झाला आहे रेडी चमचमीत ढाबा स्टाईल दाल तडका.